सुप्रभात मित्रांनो, रायडर बॉय शॉपिंगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ बनवायचं तात्पर्य म्हणजे नोव्हेंबर आणि 27 मार्चमध्ये ज्या 3 महिन्यामध्ये जे काही गोष्टी घडल्या त्याबद्दल मी आज एक छोटासा व्हिडिओ बनवते. हा व्हिडिओ एक बाईक रायडर किंवा एक बायकरसाठी रिलेट करेल आणि एक सेल्फ मोटिवेटिंगसाठी मी हा एक ब्लॉग शूट करतोय. 27 डिसेंबरला संध्याकाळी 7 वाजता पप्पांसोबत आत्याकडे जाताना माझं छोटंसं बोलता नाही येणार, एक बाईक ॲक्सिडेंट झाला होता. त्यामध्ये माझ्या राईट लेगचा टीबीएल बोन फ्रॅक्चर झाला होता, ऑलमोस्ट फ्रॅक्चर झाला होता. इथे स्क्रीनवरती तुम्हाला दिसेल त्याचे एक्सरे. तर फ्रॅक्चर झाला होता आणि अवघ्या 3 महिन्यामध्ये माझ्या डॉक्टरने 6 महिने सांगितले होते. 6 महिने तू बाईक राईड नाही करू शकत, तू सायकलिंग नाही करू शकत, तू जिम वर्कआउट्स काहीच करू शकत नाही. पण बोलतात ना, एक स्वतःची म्हणजे मेंटॅलिटी असते आपली. फिजिओथेरपी जे तुमच्याकडनं वर्कआउट्स करून घेतात त्या गोष्टी लक्षात ठेवा. त्यानंतर पण तुम्हाला त्या घरी वर्कआउट्स प्रॅक्टिस करायची आहे. असं नाही की पेन होतोय तर घेऊन बसलात, तसं नाही आहे. तर आज 27 मार्च आहे. 27च्या नंतर 27 डिसेंबरच्या नंतर 27 मार्च, आज मी 3 महिन्यानंतर, अवघ्या 3 महिन्यात आज पुन्हा बाईक राईड करणार आहे. पडून जेव्हा मी उठलो ना, मी सगळ्यात पहिलं विचारलं पप्पा ओके होते. पण नंतर मी उठलो ना, माझा पाय जमिनीला टेकत नव्हता. पप्पा माझ्या पायाला काहीतरी लागलंय, जमिनीला पाय टेकत नाहीये, बाकी मी ओके. ज्यांनी मला इम्पॅक्ट केला होता त्यांनी पाहिलं आणि ते भागायच्या म्हणजे हिट अँड रनवाला सीन होता त्यांचा. पण त्यांचा नंबर ॲक्च्युली पाहिला होता आधीच. मी पळाले तर ठीक आहे, पण माझी अशी कंडिशन होती की ना कोणाला धरू शकत, ना कोणाला मारू शकत, काहीच कंडिशन नव्हती. बस मला असं रिलॅक्स व्हायचं होतं कुठेतरी बसून किंवा असं काय. म्हणजे जसं मी पाय टेकवतो ना, माझ्या डोळ्यावरती पूर्ण अंधारच होता. ॲम्ब्युलन्स, त्यानंतर सगळ्या गोष्टी घडल्या. त्यानंतर मी हॉस्पिटलला गेलो. त्यानंतर मी बेशुद्ध झालो. एक बायकरसाठी की असं म्हणतात की आपण बाईकवरून पडलो किंवा असं काय आपला मेजर ॲक्सिडेंट झाला किंवा आपला दुसरा जन्म होतो, त्यानंतर माणूस बाईक चालवायला घाबरतो. तर मित्रांनो, घाबरू नका. कुठल्या गोष्टी आपल्या हातात नसतात. ज्या आपल्या हातात असतात त्या आपण सेफ्टी गिअर्स, हेल्मेट्स, या सगळ्या गोष्टी आपण वेअर करू शकतो. पण कोणती गोष्ट आपल्यासोबत घडणार आहे तर ते आपल्या हातात नसतं, तर त्याला फेस करू शकतो. आज 27 मार्च बरोबर 3 महिने 90 डेज कंप्लीट झाल्यानंतर आज मी परत माझा बघिरा म्हणजे माझी बाईक, माझे रायडिंग गिअर्स आणि सगळं वेअर करून आज मी परत ती बाईक चालवणार आहे आणि त्याच लोकेशनला जाणार. त्या लोकेशनला माझं ॲक्सिडेंट झालं होतं. तर त्या कारणाने तुम्हालाही कळेल की हा व्यक्ती एवढा जर पडून सोडून सुद्धा परत एकदा गाडीवरती बसू शकतो, तर आपण का नाही. तर त्यांच्यासाठी हा मोटिवेशनल व्हिडिओ आहे. तर शेवटपर्यंत बनून राहा. सो फायनली मी रायडिंग गिअर्स वेअर केलं आहे आणि खूप हॅप्पी फील होतो जेव्हा त्याचा स्मेल येतो. खूप मजा वाटते. तर 3 महिन्यानंतर आज गाडीवरती बसणार आहे. गणपती बाप्पा मोरया, श्री स्वामी समर्थ. आपण बघिरा गाडीच्या बाहेर काढलेली आहे. 3 महिन्यानंतर एक शॉर्ट राईड करणार आहोत आपण. लेट्स सी ही राईड आपल्यासाठी कशी चालू होते. तर अशा प्रकारे आपली बघिरावाली राईड सुरू झालेली आहे आणि खूप एक्स्ट्रीमली एकदम बोलतात ना की खूप दिवसानंतर बाहेर पडल्यानंतर कशी फिलिंग असते तशी फिलिंग आपल्याकडे आता यायला लागली आहे. अचानक भयानकमध्ये एक विराईच्या पाया पडून आपण पुढे निघालो आहोत. त्या रायडिंग गिअर्स वेअर केल्यामुळे ना, खूप दिवसानंतर रायडिंग गिअर्स वेअर केल्यामुळे घुसमटल्यासारखं वाटतंय, बट इट्स ओके. तर मित्रांनो, हा तो ब्रिज आहे, मुंबई गोवाला जॉईंट करतो. बॅक साईडला आपलं गाव आहे आणि इकडे तुम्हाला मी दाखवतो. इथे टनल आहे. म्हणजे ह्या गावातून जर तुम्हाला मार्केटला जायचं तर हा टनल क्रॉस करावा लागतो. आणि ह्या गाड्या बघा,
इथे कोणतं स्पीड ब्रेकर नाही आहे किंवा कोणताच साईन बोर्ड नाही आहे. ठीक आहे. ते बघा कसे ओव्हरटेक मारतात बघा. हे बघा कशी लोक रस्ता क्रॉस करतात आणि हा टनल आहे. ठीक आहे. आता आपल्याला इथून मार्केटला जायला रस्ता आणि हा या साईडला खालून अलिबागला जायला रस्ता आहे. ठीक आहे. तर आता आपण अलिबाग रूटला निघालो आहे. मी सांगतो तुम्हाला आता इथून माझी जर्नी झाली स्टार्ट. रूट आहे ना हा डायरेक्ट गोवा म्हणजे गोव्याला जात नाही डायरेक्ट, पण मध्ये अलिबागचं ट्रॅफिक वडखलचं ट्रॅफिक काहीच मिळत नाही. डायरेक्ट हा तुम्हाला मध्ये त्या साईडला गोवा म्हणजे कोकणात मार्ग जाताना मध्ये जे गाव राहतात तिकडे डायरेक्ट उतरवतो. ठीक आहे. आणि हा तर हा बघा हा माझ्या लाईफचा टर्निंग पॉईंट आहे. हा बघा. तर मी गाडी साईडला घेतो, एक शॉट दाखवतो तुम्हाला कसं काय आहे ते आणि तुम्हाला अंदाज येईल. ठीक आहे. तर हा जो रूट आहे हा सरळ गोव्याला निघतो म्हणजे गोव्या साईडच्या कोकणात निघतो आणि हा सरळ ब्रिजच्या खालून गेला की गोव्याला आपल्या अलिबागला जातो. तर हा जो टर्निंग पॉईंट आहे. ठीक आहे. संध्याकाळच्या टायमाला मी इथून गाडी अशी इकडे वरती टाकायचा प्रयत्न करत होतो, अशी डायरेक्ट घेऊन आलो मी. माझी पण तेवढी चुकी असेल आणि हा वरून असा माणूस तो गोवा रूटनी रस्ता चुकला म्हणून तो डायरेक्ट गाडी खालून आणली इथे. बरोबर आहे. आणि हा माझा पॉईंट आहे. इथे माझ्या गाडीला इम्पॅक्ट झाला होता आणि इथून माझा ॲक्सिडेंट झाला होता. ठीक आहे. या हॉटेलची लोक धावत आली होती आणि इथे ती लोक म्हणजे इथे काही लोक जमा होती आणि इथून माझा पण पुढचा प्रवास झाला. हा तो पॉईंट आहे जिथं माझा ॲक्सिडेंट झाला होता. ठीक आहे. तर मित्रांनो इथे स्पीड ब्रेकर नाही आहे किंवा आता हे साईन बोर्ड बघा कसे लावलेत, बांबूवर लावलेत आणि ते पण केवढूशे आहेत. फुल स्पीडमध्ये त्याने खाडी खाली उतरवली आणि इथून माझा उडवला आणि इथे माझा ॲक्सिडेंट झाला होता. ठीक आहे. तर हा माझा झाला ॲक्सिडेंटचा स्पॉट. आणि इथे आल्यानंतर अचानक म्हणजे इथं अंगाला शहारे आलेत की अवघ्या 3 महिन्यानंतर मी परत गाडी घेऊन त्याच लोकेशनला आलो. आज सॅटर्डे नसल्या कारणाने रस्ता पूर्ण खाली आहे, तरी पण मी दोन्ही साईडला लक्ष देतो. आणि आता आपल्या लोकेशनला जसं जवळ चाललो आहे ना तर माझी हार्टबीट वाढत चालली आहे. फायनली हॉस्पिटल आलेलं आहे. खूप चांगलं हॉस्पिटल आहे. मला खूप चांगलं ट्रीट केलं इथे. मला आधी वाटलं होतं अरे बाई कुठल्या गावातल्या हॉस्पिटलमध्ये चाललं आहे, पण हॉस्पिटलचं कंडिशन आणि सगळं आहे ना नवीनच हॉस्पिटल ओपन झालं आहे. 2018ला ओपन झालं. JSW कंपनीने हॉस्पिटल ओपन केलं आहे. एक्सपेन्सिव्ह आहे थोडंसं पण ठीक आहे. चला तर हे ते हॉस्पिटल आहे जिथे आपण एंट्री करणार आहोत आतमध्ये. बघूया डायरेक्ट आपल्याला गाडी पाठवतात की नाही आतमध्ये घेऊन. प्रयत्न करतो आतमध्ये गाडी घेऊन जायचं. मेडिसिन्स घ्यायच्यात. पार्किंग कुठे करू जाऊ अशी थांब. हां नाही फक्त मेडिसिन आपल्याला घ्यायचं तरी निघायचं आहे. हां माया आहेत इथे लावू आपण लावू. तर फायनली संजीवनीला आलेलो आहे आपण गाडी घेऊन आणि इथे मला गाडी लावायला त्यांनी सांगितलं आहे. हेच काका होते जे त्या टायमाला मला ॲम्ब्युलन्समध्ये रात्री उतरवलं होतं. तर इथे समोर मेडिसिनचं आपलं मेडिकल आहे जिथे आपलं मेडिसिन घेणार आहोत. आतमध्ये याचा रिझन नव्हता आपल्याकडे काय, तर मेडिसिनचा रिझन सांगून आपण आतमध्ये आलो आहे. समोर मेडिकल आहे, तिकडे मेडिकलला आपण जाणार आहोत मेडिसिन्स घ्यायला. आणि या आपल्या मेडिसिन्स आहेत, ह्या संपल्या होत्या, शेवटच्या 2 गोळ्या उरल्या होत्या. तर आता मेडिसिन आपण इथून घेऊया. आणि शाळेत ही पार्किंग या साईडला आहे आणि इकडे इकडे पण पार्किंग आहे. मला वाटलं होतं पार्किंग कधी वाढवतील पण साईडलाच दाबून ठेवायला सांगितली गाडी आणि समोरून मेडिसिन घ्यायला. ठीक आहे. आतमधून पण मेडिकल आहे, बाहेरून पण मेडिकल आहे. तर फायनली या हॉस्पिटलमध्ये आपण गोळ्या घेतलेल्या आहेत आणि हे ते संजीवनी हॉस्पिटल आहे. इथे मी 3 महिन्यापूर्वी ॲम्ब्युलन्सने आलो होतो आणि आज 3 महिन्यानंतर आपण परत आपल्या बगिराला घेऊन आलो आहे. खूप म्हणजे ही फिलिंग खूप वेगळी असते. तुम्हाला आता मी तोंडाने सांगता नाही तर व्यवस्थित मला, पण आतमधून मला ना असं वाटलं होतं की मी आता पूर्ण ग्रुप घेऊन येणार इकडे. असं वाटलं होतं आतमधून की पूर्ण ग्रुप इथे घेऊन येऊ आणि इथे गेटच्या आतमध्ये असं एंट्री करू आणि खूप सारं हे करू. पण इट्स ओके. आज इच्छा होती तो कंप्लीट केली. मेडिसिन आपण घेतले आहेत. आता हॉस्पिटलला जरा 2 मिनटं बघून घेऊ व्यवस्थित कसं. 3 महिन्यापूर्वी इथे आलो होतो आपण हे घेऊन आपला ॲम्ब्युलन्सने आणि
फायनली आज आपण बघितला घेऊन 3 महिन्यानंतर. तर मित्रांनो, एकच गोष्ट तुम्हाला सांगतो, घाबरू नका बिलकुल. पण सगळ्या गोष्टी होतात, देवाच्या हातात असतात, त्या होणाऱ्या गोष्टी होतातच. सगळे म्हणतात त्या दिवशी तू गाडी घेऊन नसता गेला, हे नसतात हे नसतात, बोलताना असं सगळेच बोलतात, पण होणाऱ्या गोष्टी होतातच. पहिला यार मी ना, खरं सांगू तुम्हाला, खोटं नाही बोलणार, पहिला मी खूप रफ ड्रायव्हर होतो आणि कसं पण गॅप मार, हे मार ते मार असं करायचं. पण आता ह्या 3 महिन्यानंतर जे माझ्यामध्ये बदल झालेत ना, ते तुम्हाला मी सांगू नाही शकत. खूप बदल झाले आणि खूप रिस्पॉन्सिबल झालो मी आतापर्यंत. आधी पण रिस्पॉन्सिबल होतो मी, माझ्या सगळ्या गोष्टी प्रॉपर कॅरी करायचो. पण आता माझ्या लाईफमध्ये खूप बदल झालेत, खूप म्हणजे खूप. आता इथून पुढे राईड्स होणार आहेत ना, त्या अशाच रिस्पॉन्सिबल असणार आहेत. भले लोकांना आवडो, माझ्यासोबत जे मित्र आहेत ते मला समजूनच घेतील असे, पण त्यांना असं वाटेल की भाई हा खूप स्लो चालला आहे किंवा घाबरत चालला आहे. तर नाही, तुम्ही चला पुढे, तुम्हाला मी करतो कवर, पण स्लोली, ठीक आहे, धीरे धीरे. तो मजा आली. तुम्हाला ॲक्सिडेंट स्पॉट दाखवला, तुम्हाला माझ्या ज्या हॉस्पिटलला मी ॲडमिट झालो होतो तो ॲडमिट दाखवला. म्हणजे तिथून फक्त हार्डली 10 मिनिटाच्या अंतरावरती हॉस्पिटल आहे. हॉस्पिटलची सुविधा खूप बेस्ट आहे. 27ला रात्री ॲडमिट केलं, 28 स्वेलिंग झालं होतं, त्यामुळे ऑपरेशन नाही झालं, सर्जरी झाली नव्हती. 29ला माझी सर्जरी झाली आणि 31 डिसेंबर होतं, डॉक्टर सगळे सुट्टीवरती होते, त्यामुळे तेव्हा माझी हे झाली नाही. 31ला माझी सर्जरी झाली आणि 1 तारखेला मला डिस्चार्ज केलं. 1 तारखेपासून तुझा आत्ताचा प्रवास कसं सांगू तुम्हाला यार मित्रांनो. ते पण तुम्हाला मी सांगणार आहे की डाएट कोणतं फॉलो करायचं आहे, काय तुम्हाला कॅरी करायचं आहे सोबत, आणि कोणत्या वेट बेअरिंग करायचं, वेट बेअरिंग, विदाऊट वेट बेअरिंग, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. महिन्यानंतर बाईक चालवल्यानंतर आज जी फिलिंग आहे ना माझ्यासाठी खूप ऑसम आहे. तर अवघ्या 90 डेजमध्ये मी रेडी होऊन मी पुन्हा बाईकवरती बसलो आणि ज्या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला होता
त्या पॉईंटला आपण जाऊन आलो. तुम्हाला दाखवलं कसं क्रॉस वेला माझा ॲक्सिडेंट झालं होतं, कसं रॉंग वेमुळे एखाद्या दुसऱ्या चुकीमुळे आपलं नुकसान झालं होतं. बट एनिवे हे लाईफचं एक पार्ट आहे. सो ठीक आहे, फेस केलं आपण त्याला. थोडं वर्कआउट्स आणि जिमिंग पण मला सांगितलं ती बंद करायला, पण मी थोडी ती पण चालू करणार आहे. ऑलमोस्ट चालू केलेली आहे, बट वेट जास्त कॅरी नाही करत. मिनिमम 5 kg to 10 kg. तो हळूहळू आपण ते पण इन्क्रीज करू आणि अवघ्या 5 महिन्यामध्ये पूर्णपणे रेडी होऊ. सर्जरीच्या नंतर आज टोटल 3 महिन्यानंतर मी आज एवढा खुश आहे. एक बाईक म्हणजे जो बायकर असतो ना, त्याला ती माझी फिलिंग तो बरोबर कॅप्चर करतो. ठीक आहे. अशा सिच्युएशनमध्ये फॅमिलीचा सपोर्ट लागतोच. त्यानंतर मित्र परिवार माझे, की त्यांना जसं पॉसिबल होत होतं तसं ते लोक मला भेटायला येत होते आणि जास्त मोटिवेट करत होते. त्यामुळे फॅमिली सपोर्ट त्यासोबत मित्रांचा सपोर्ट अशा कंडिशनमध्ये लागतो. त्याने आपली विल पॉवर स्ट्रॉंग होते आणि आपण लवकरात लवकर रिकव्हरी करतो अशा गोष्टींमध्ये. 27 मार्च मी खूप दिवसापासून याची वाट पाहत होतो आणि शेवटी आज ते झालं. खूप भीती वाटत होती मनामध्ये, पण ती भीती निघण्यासाठी आणि काढण्यासाठी मी त्या ठिकाणी माझी गाडी परत घेऊन गेलो आणि त्या हॉस्पिटलला पण त्याच बाईक म्हणजे ज्या बाईकने ॲक्सिडेंट झालं होतं त्याच बाईकला घेऊन मी त्या हॉस्पिटलमध्ये पण गेलो. त्यामुळे जी मनातली भीती ती निघून गेली आणि आतमध्ये आता खूप स्ट्रॉंग फील होते मला. तर थँक्यू सगळ्यांसाठी, मम्मी पप्पांसाठी तर थँक्यूच, माझ्या मित्रांसाठी ज्यांनी माझ्यासाठी खूप धावपळ केली आणि या सगळ्या गोष्टींमध्ये मला खूप सपोर्ट केलं. माझे भाव, म्हणजे पूर्ण फॅमिली सर्कल माझा, जो पण ज्यांच्यासाठी पण थँक्यू बोलावं तेवढं म्हणजे कमीच आहे ॲक्च्युली, ते नाही बोलायला पाहिजे. पण सगळ्यांसाठी थँक्यू. आणि आता व्हिडिओचा मी एंड करतो आहे. इथून पुढे आता आपले ब्लॉग येत राहतील. आपण लवकरच राईड चालू करतो आहे परत मित्रांसोबत आणि त्या सगळ्या गोष्टी. खूप एक्साइटमेंट आहे मी या सगळ्या गोष्टींसाठी. तर चला, व्हिडिओला शेवटपर्यंत बघितल्यासाठी थँक्यू. चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि तुमच्या ज्या मित्राला अशा तुमच्या कुठल्या मित्रासोबत असं काही घटना घडली असेल तर त्यालाही व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक्यू.